कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्न कसं जमलं? ते बघायला आले, मग त्यांना ठीक वाटलं, मग नंतर आणखी मीटिंग झाली, मग आम्ही पर्सनल पण भेटलो रेस्टॉरंटमध्ये दोघे जे होते, जे न्यू याचे होते, यंग लोक होते, त्यांचे सिस्टर इन लॉ, माझ्या ननद वगैरे आणि नंदोई वगैरे होते, मग आम्हाला पर्सनली आम्ही भेटलो बाहेर जाऊन थोडंसं। काय करता आपण? मी टीचर आहे एसएस स्कूलमध्ये नागपूरलाच, आणि मिस्टर आहे बिल्डर आहे माझे। बिल्डर? हां, माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले आहेत। कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे आणि मला बघायला आले होते। त्यावेळेला मी घरी नव्हती, मला बघायला आले तेव्हा। मग तुम्ही कुठे गेला होता? मी गावाला होती माझ्या मावशीकडे, आणि आमचं असं म्हणजे गावाला की नाही मंदिर असते, त्या मंदिरावर स्वयंपाक असते, आम्ही सर्वजण गेलो होतो। बस मग सकाळ झाली नाही झाली, जे फोनावर फोन यायला लागले, घरी ये म्हटलं कशासाठी येऊ, मुलगा येत आहे। आणि जो आम्ही प्लॅन केला होता ते सर्वजण रुसून बसले होते की बा आता ही चालली जाणार। आणि मग फोनावर फोन तर येतच आहे, पण कसं त्या गावावरून 5 किलोमीटर अंतरावर बस स्टॉप होतं आणि तिथनं पायदळ जावं लागलं। तिकडेच बोलवायचं यायलाच खाली नाही तिकडे। आणि बस स्टॉप वर गेल्यावर आलात ना? हो, खूप उशीर झाला। लग्नासाठी आलात ना गावात? आणि मग त्याच मुलावर लग्न केलं ना? हो, थांबला होता ना तो तुम्ही येईपर्यंत? वाट कसे आहेत स्वभावाने? स्वभावाने खूप छान आहे, प्रेमळ आहे, सपोर्टेड आहे। काय करतात ते बँकेमध्ये आहेत। आणि आपण काय करता? मी हाऊसवाईफ। आपण? माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले सर। माझ्याकडे प्रायव्हेट जॉब करतात, सिटिंग वर्किंग, आणि मी हाऊसवाईफ आहे। आणि तुमचं लग्न जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज। त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव त्यांचा शांत आहे, पण मी खूप रागिष्ट आहे। तुम्ही खूप रागिष्ट आहे। मला छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो, ते माझ्यासोबत नाही बोलले तर मी त्यांच्यासोबत 15 दिवस बोलत नाही, ते मी रिस्पॉन्स दिला तर ते बोलत नाही तर मग मी पण नाही बोलत। अच्छा, असं वर्ष 15 दिवसाचं टार्गेट राहते आमचं दोघांचं। काय सांगता, काय प्रेम आहे तुमचं? पण ते मला समजून घेतात, पुन्हा माझ्या जवळ येतात, प्रियांका असं नाही तसं मला सांगा, करायचं। एवढा तापट स्वभाव आहे ना तुमचा, हे तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे, कॉलेज पासूनच, स्टार्टिंग पासूनच। का बदलत का नाही तुम्ही? आता प्रयत्न केला मी बदलायचा, पण ते सक्सेसच नाही होत आहे सर। पण समजा आजपासून तुम्ही एकदम स्वभावात बदल केला आणि कोणी काही केलं तरी सुद्धा न रागवता फक्त शांत राहिला, देवाचं नाव घ्यायचं आणि चालायचं। नाही, हे तुम्ही करायचं ना समोरच्यानी। मीच करणार सर। पण समजा असं खरंच तुम्ही बदल केला तर घरच्यांचं काय म्हणणं असेल? घरच्यांना चांगला आनंद होणार, नाचतील ना सगळे? नाचतील पण आणि पार्टी पण करणार ते। आम्ही जसं संडे असला की आम्ही शेतात जाऊन पार्टी करतो की नाही, सर्व लेडीज जातो, आमचे हस्बंड पण सोबत असतात। बरोबर, तसंच मग आमच्या घरी त्याच्यात सुद्धा तुम्ही चिडचिड करता? जाताना त्यांचं नेचरच तसं, स्वतः काहीच घेऊन नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।